मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 23,322 वरती। 23,322 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला। तुम्हाला क्लोजिंग दिसत असेल 23,308 ची, म्हणजे ॲडजस्टेड प्राइस जी असते ना ती आहे 23,322 ची। तर मार्केटमध्ये आपल्याला काय दिसलं आजच्या दिवशी? मार्केट थोडं वरती पण गेलेलं होतं। ठीक आहे, आपण सकाळी काय म्हटलो होतो लाईव्ह वरती की इथे एकाच फ्लोमध्ये मार्केट वरती जाऊ शकतं। ठीक आहे, एक मूव सकाळच्या वेळेला आपल्याला बघायला मिळाला, पण त्यानंतर मार्केट जर बघितलं ना पूर्ण रेंज बाउंड झालेलं होतं, म्हणजेच साईडवेज झालेलं होतं मार्केट पुन्हा साईडवेज झालेलं होतं। आपण हे ॲनालिसिस करतोय 5 मिनिटांमध्ये। आणि एक गोष्ट तुम्हाला समजत असेल बघा, प्रत्येक दिवसाला आपण काय म्हणतोय की मार्केट थोडं वरती जातंय आणि साईडवेज होतंय, शेवटी काय होतं त्याच्यामध्ये सेलिंग येत असते। सेम स्ट्रक्चर आपल्याला 3 दिवसांपासून बघायला मिळतंय। 3 दिवसांपासून सेम प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते। म्हणजेच काय होतंय, 3 दिवस झाले मार्केट आपल्याला त्याच रेंजमध्ये कॉन्सोलिडेट होताना दिसतंय। 3 दिवस झाले मार्केट आपल्याला त्याच लेवलच्या दरम्यान ट्रेड करताना दिसतंय। मग आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं हे बघा, मार्केट जर कॉन्सोलिडेट होत असेल तर ते चांगलं मार्केटसाठी, कारण की मार्केटने एक चांगला मूव बॉटमपासून दिलेला आहे, चांगली रिकव्हरी बॉटमपासून मार्केटमध्ये झालेली। जर मार्केटमध्ये कॉन्सोलिडेशन होत असेल तर पुन्हा तसाच एक अप मूव पण मार्केटमध्ये येत असतो, हे नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही। मार्केट थोडंसं साईडवेज पण इथे होऊ शकतं। आता 3 दिवस झाले आपल्याला तसंच दिसतंय, मार्केट आपलं त्याच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसतंय। तर इथे मोमेंटम तो कंटिन्यू पण होऊ शकतो, कारण की निफ्टी एक नवीन ऑल टाइम हाय आपलं बनवत जाते। विकनेस तर नाहीच आहे मार्केटमध्ये, विकनेस यायचा असता तर मार्केट आपलं कंटिन्युअसली खाली आलं असतं, म्हणजे टॉपपासून जसं 3 दिवस साईडवेज दिसतंय ना आपल्याला, ते कंटिन्युअसली 3 दिवसांमध्ये खाली आलेलं असतं। ठीक आहे, पण मार्केट आपल्याला इथे साईडवेज ट्रेड करताना दिसतंय। तर सकाळच्या वेळेला इथे छान प्राइस ॲक्शन झालेली होती। आपण इथे म्हटलो होतो ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार 23,300। तर या लेवलने इथे सपोर्टचं काम केलेलं होतं, कारण की मार्केट गॅप ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर मार्केटने इथे सपोर्ट घेतला। पुन्हा एक रेजिस्टन्स होता मार्केटसाठी 23,362। हा एक काय होता रेजिस्टन्स। इथे थोडंसं रिजेक्शन आलं प्राईसचं आणि मार्केट एकाच फ्लोमध्ये वरती गेलेलं होतं। डायरेक्ट जो निफ्टीचा ऑल टाइम हाय होता 23,411चा, त्या लेवलपर्यंत मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं। तिथं काय झालं, मग थोडंसं रिजेक्शन आलं, म्हणजेच एक प्रकारे ते एक फ्लॅग पॅटर्न फॉर्मेशन झालेलं होतं। कारण की जेव्हा प्राइस शार्पवरती जात असते, थोडी कॉन्सोलिडेशनमध्ये जाणार किंवा त्यामध्ये रिट्रेसमेंट होणार, मग त्याचं कंटिन्युएशन होणार, तशाच प्रकारची प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनलेली होती। मार्केट इथं वरती गेलं, रिजेक्शन, कंटिन्युएशन, पुन्हा थोडंसं रिट्रेसमेंट, पुन्हा आपल्या ह्या रेजिस्टन्सला मार्केटने ब्रेक केलेलं होतं आणि नवीन एक ऑल टाइम हाय निफ्टीने बनवलेला होता। ती लेवल म्हणजे 23,441 ची। ही एक नवीन लेवल झाली निफ्टीसाठी। वरच्या लेवल इथे आल्याचं आपण म्हटलं होतं की निफ्टी 23,500 जाणार, एक कॉल रायटरचा झोन तो असणार, एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स तो असणार। तर इथे आता थोडासा अडथळा येणारच, कारण की अशा सायकोलॉजिकल लेवल असतात ना, मार्केटला पार करण्यासाठी थोडा अडथळा येतच असतो। तिथे कॉल रायटिंग जास्त असते, म्हणजे मार्केटमध्ये मंदी करणारे त्या लेवलवरती जास्त असतात। बरोबर मार्केट आपल्याला पुन्हा इथे खाली येताना दिसलं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत। पुन्हा जी लेवल रेजिस्टन्स होती तीच इथे सपोर्ट बनते। एक छान प्राइस फॉर्मेशन इथे झालं, मार्केटने इथे बाउन्स पण घेतला, पण ह्या हायला ब्रेक करू शकलं नाही, म्हणजे जो डे हाय होता निफ्टीचा त्याला ब्रेक करू शकलं नाही। मार्केट इथे आपल्याला साईडवेज होताना दिसलं एक छोट्याशा रेंजमध्ये, म्हणजे हा एक झोन जर तुम्ही बघितला, या झोनमध्ये आपल्याला मार्केट ट्रेड करताना दिसत होतं। 23,362 एक सपोर्ट आणि वरती एक रेजिस्टन्स 23,441। 23,362 हा होता एक सपोर्ट आणि 23,441 हा बनलेला होता एक रेजिस्टन्स। या झोनमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसलं मार्केट, याच झोनमध्ये साईडवेज। फक्त सकाळच्या वेळेला जो अपमूव मिळाला इथे एक अपमूव, त्यानंतर मार्केट पूर्ण आपल्याला साईडवेज होताना दिसलं। मग मार्केटसाठी लेवल सपोर्टचं काम करत होते 23,362। मग मार्केटने काय केलं, हा सपोर्ट पण सुरुवातीला ब्रेक करण्याचा प्रयत्न केला। ठीक आहे, नाही केला, थोडंसं बाउन्स दिलं मार्केटने, पण शेवटी मार्केट पुन्हा इथे खाली येऊन गेलेलं होतं। म्हणजे पुन्हा ही कॅन्डल, या कॅन्डलचं ऑब्झर्वेशन करत चला तुम्ही, ही कॅन्डल मार्केटला इथे काय निगेटिव्ह करून टाकते। ह्या ठिकाणी पण टायमिंग हा 3 वाजताचा असू शकतो। 3 वाजता आपण बघूया, परफेक्ट हा टायमिंग पण 3 वाजताचा आहे। इथे पण बघा, प्रत्येक दिवसाला बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय की मार्केट थोडं वरती जात आहे, साईडवेज होतंय, नंतर ब्रेकडाऊन देतं, खाली क्लोज देतं। इथे पण बघा मार्केट साईडवेज झालं, ह्या कॅन्डलने ब्रेकडाऊन दिला, क्लोज दिला खाली। इथे पण बघा मार्केट साईडवेज झालं, ब्रेकडाऊन दिला, क्लोज खाली दिला। सेम स्ट्रक्चर आपल्याला 3 दिवसांपासून बघायला मिळतंय। कुठेतरी स्ट्रक्चर चेंज होणारच, असं नाही की
मार्केट अशाच पद्धतीने डेली ट्रेड करत राहणार तर एक ट्रेंडिंग मूव मार्केट देऊ शकतं. मग ते अप साईडला डाऊन साईडला कोणत्याही दिशेने जाऊ शकतं. असं नाही की मार्केट आपलं त्याच रेंजमध्ये ट्रेड करत राहणार. ती रेंज ब्रेक होऊ शकते, एक तर अप साईडला जाणार किंवा डाऊन साईडला जाणार. आपण ट्रेंडला पकडायचं असतं. ट्रेंड बघून मार्केटमध्ये आपण काम करायचं असतं. जर तुम्हाला साईडवे ट्रेंड दिसतोय थांबलं पाहिजे. मार्केट अप ट्रेंडमध्ये जातं आहे आपण बाय केलं पाहिजे. मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येतं आहे आपण सेल केलं पाहिजे. हीच आपली मार्केटमध्ये रणनीती असली पाहिजे. समजतंय ना सर्वांना. आणि शेवटी बघा मार्केटने इथे सपोर्ट घेतला होता मग 23,300 वरतीच आणि क्लोज आला 23,322 वरती. तर आज पण तुम्हाला समजेल की लेवल त्याच असणार आहे आपल्यासाठी. मी काय वेगळ्या लेवल इथे ड्रॉ करणारच नाही. एक लेवलला फक्त इथं शिफ्ट करणार जी ह्या ठिकाणची लेवल होती बघा. जसं तुम्हाला समजतंय नाही इथे मार्केट खाली यायचं, इथे पण बघा रिजेक्शन, इथे पण बघा. तर ही जी वरची लेवल आहे मीला थोडंसं शिफ्ट करतो या ठिकाणी अशा पद्धतीने अशी लेवल. आता मला काय समजतंय इथे बघा तुम्हाला समजेल बायर सेलरची ॲक्टिव्हिटी कशी होती. जसं मार्केट वरती गेलं इथे पुलबॅक दिला, इथे सपोर्ट घेतला. याच ठिकाणी काय फर्स्ट ब्रेकआउट झालं होतं. मार्केट इथूनच खाली आलेलं होतं. आज पण बघा मग मार्केट इथून जेव्हा वरती गेलं रेजिस्टन्सचा ब्रेकआउट, इथे काय घेतलं सपोर्ट. पुन्हा मार्केट वरती गेलेलं आहे, खाली आलं. हा एक रेजिस्टन्स होता, नंतर बनवत असतो सपोर्ट. मार्केट इथून पुन्हा वरती गेलं, वरती रेजिस्टन्स घेतला, खाली आलं, पुन्हा ह्याच लेवलवरती सपोर्ट घेतला, पुन्हा खाली आलं सपोर्ट घेतला. म्हणजे ही लेवल पण आता आपल्यासाठी महत्त्वाची ठरली. म्हणजे मार्केट पुन्हा खाली येते ना, इथे रेजिस्टन्स घेत आहे. ही एक लेवल जवळजवळ 23,390च्या आसपास, 23,390 ही लेवल पण आपल्यासाठी असणार महत्त्वाची. त्यामुळे मी त्या लेवलला काय केलेलं शिफ्ट केलेलं. मला त्या ठिकाणी बायर सेलरची ॲक्टिव्हिटी जास्त प्रमाणात होताना दिसली. त्यामुळे मी एक्स्ट्रा लेवल फक्त इथे शिफ्ट करतोय. मग आता आपल्याला बघायचं आहे मार्केट ह्या लेवलला ब्रेक करून वरती जात आहे का. जसं आजच्या दिवशी तर गेलं छान प्रायजेक्शन आजच्या दिवशी पण बनलेली होती. म्हणजे फ्लॅट ओपन झालं तर मार्केट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करत जात आहे का वरती. म्हणजे 23,362 पुन्हा हाच येणार रेजिस्टन्स. हा पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर 23,390 ते 400. कारण की ह्या राऊंड फिगर लेवल ज्या असतात ना त्या मार्केटसाठी रेजिस्टन्स सपोर्टचं काम करत असतात. मी ही लेवल बघतोय फक्त, ठीक आहे. लेवलनुसार हा एक रेजिस्टन्स येतोय आपल्यासाठी, हा दुसरा रेजिस्टन्स. आणि त्यानंतर निफ्टीचा पुन्हा ऑल टाईम हाय 23,441. हा तिसरा रेजिस्टन्स मार्केटसाठी असणार. मार्केट फ्लॅट ओपन होतंय, पुन्हा ह्या ट्रेंडला चेंज करते का आपल्याला बघायचं असतं. जर ब्रेक करून वरती जात असेल तर मार्केट पुन्हा अशा पद्धतीने वरती जाऊ शकतं. अशी प्रायजेक्शन बनवत मार्केट पुन्हा इथून वरती जाऊ शकतं. म्हणजेच काय हा ट्रेंड रिव्हर्सल होत असतो. जसं इथे आपल्याला मार्केट लो ब्रेक करताना दिसलं शेवटी 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं चार्टला सेट करून घ्या की जे हाय बनायचे हे हाय बनवत होते. मार्केट आपल्याला इथे खाली शिफ्ट होताना दिसलं. म्हणजे हे स्विंग हाय इथे ब्रेक होत नव्हते. मार्केट काय करायचं ह्या लोला ब्रेक करत चाललेलं होतं बघा. असं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं. मग मार्केट जर फ्लॅट किंवा थोडं पॉझिटिव्ह ओपन झालं तर या हायच्या वरती जात आहे का आपल्याला बघायचं आहे. जात असेल तर मग मार्केट पुन्हा वरती जाणार, वरच्या लेवलला आपल्याला दाखवू शकतं. आता काही वेळेला मोठा गॅपअप पण होत असतो बघा. आता तो गॅपअप होण्याचं कारण काय, काही फंडामेंटल न्यूज येत असतात मार्केटमध्ये, काही न्यूज येत असतात. जसं आज CPIचा आकडा येणार, इन्फ्लेशनचा आकडा येणार, तो कमी येतोय का जास्त येतोय का त्याचा पण इम्पॅक्ट मार्केटवरती पडत असतो. तो कमी आला तर मार्केट एखाद्या वेळेला गॅपअप पण ओपन होऊ शकतं, किंवा तो जर जास्त आला मार्केट थोडं गॅपडाऊन पण ओपन होऊ शकतं. तर अशी ॲक्टिव्हिटी मार्केटमध्ये होत जाणार. तिथे पण आपण ट्रेंड बघायचाच असतो. असं नाही की आपण ट्रेंड नाही बघायचा. मार्केटमध्ये जे पण काम करायचं मार्केटच्या ट्रेंड ओळखून करायचं असतं. वरती जात आहे की खाली जात आहे बरोबर ना. मग आपल्याला बघायचं इथे हा ट्रेंड रिव्हर्सल होतोय का, त्यानुसार मग आपण इथे ट्रेंड फाइंड आउट करू शकतो की हां मार्केट आता काय करतंय हायर लोचं फॉर्मेशन तयार करत वरती जात आहे. मग मी इथे मार्केटमध्ये लॉंग गेलो पाहिजे. ही आपली या जागेवरती काय असली पाहिजे, रणनीती असली पाहिजे. समजलं. अशा पद्धतीने मार्केट आपलं वरती जाऊ शकतं. जर तुम्हाला काही गोष्टी चार्टवरती समजत नसतील ना, सरळ तुम्ही चार्टवरती ड्रॉइंग करत चला. काही पॅटर्न असतात किंवा ट्रेंडला फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही इथे ट्रेंड लाईन पण ड्रॉ करू शकतात, जेणेकरून तुम्हाला ट्रेंड समजण्यात थोडी मदत होईल. या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. त्यानंतर मार्केटसाठी महत्त्वाचे सपोर्ट कोणते असणार, 23,300 अजून पण मार्केटसाठी सपोर्टच आहे. आज तर तो सपोर्ट ब्रेक झालेला नाही आहे. काल झालेला होता पण मार्केटने त्याच्यावरतीच क्लोज दिलेला आहे. क्लोजिंग खाली आली मार्केटची थोडी, पण क्लोज ह्याच ठिकाणी दिलेला आहे बघा. ठीक आहे ना. ह्या 23,300च्या खाली गेलेलं नाही. त्यामुळे 23,300 मार्केटसाठी हा पहिला सपोर्ट असेल, हा पहिला सपोर्ट. त्यानंतर 23,252 हा मार्केटसाठी असणार दुसरा सपोर्ट, आणि 23,200 हा मार्केटसाठी असणार तिसरा सपोर्ट.
हे सपोर्ट जर ब्रेक झाले तर मग इथे निगेटिव्ह प्राइजेक्शन आपल्याला बनताना दिसेल. म्हणजेच हे ट्रेंड कंटिन्युएशन इथे होऊ शकतं. जे लोअर हाय लोअर लोचं फॉर्मेशन व्हायचं ना त्याचं कंटिन्युएशन या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार. पण बघायचं आहे ती प्राइजेक्शन बघून मार्केटमध्ये काम करायचं आहे की मार्केट आपल्या लोला ब्रेक करतं आहे का. समजा इथे फ्लॅट ओपन झालं मार्केट, हा जो लो असतो आजचा डे लो झाला, या डे लोला मार्केट ब्रेक करतं आहे की इथे आल्यानंतर सपोर्ट घेऊन बाउन्स करतं आहे ते बघायचं असतं. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे हे ब्रेक होतं आहे का आपल्याला बघायचं असतं. ब्रेक होत असेल तर मार्केट वरती निघून जाणार, पण ब्रेक होत नाही आहे, येतं आहे थोडं बाउन्स येतं आहे आणि डे लोला ब्रेक करून टाकतं आहे, केलं तर मार्केट आपलं इथे निगेटिव्ह होऊ शकतं. हे स्ट्रक्चर या ठिकाणी ब्रेक झालं तर मार्केट पुन्हा 23,250 23,200 या लेवल पण आपल्याला इथे दाखवू शकतं. समजलं ना. हे फॉर्मेशन बघून काम करत चला. तुम्ही मार्केटमध्ये शक्यतो फसणार नाही. आणि मार्केटची डायरेक्शन जी असते ना ती महत्त्वाचीच असते. त्या डायरेक्शनमध्ये तुमचा पैसा बनून जातो. जेव्हा मार्केट साईडवेज व्हायला लागतं तिथे तुमचा पैसा बनत नाही. ऑप्शनमध्ये असंच असतं, एक जण पैसा बनवतो तर दुसरा लूज करत असतो. असं नाही की 2 जण मार्केटमध्ये काम करत आहे ऑप्शनमध्ये आणि दोघं प्रॉफिटमध्ये, तर असं होऊ शकत नाही. त्यामुळे तर सांगत असतो मी तुम्हाला की ऑप्शन बाईंग करूच नका तुम्ही. ऑप्शन ट्रेडिंग टाळलंच पाहिजे. शक्यतो इक्विटीमध्ये काम केलं पाहिजे. इक्विटीमध्ये पण चांगला पैसा बनत असतो. चांगल्या कंपन्यांचे स्टॉक असतात, त्यांना चांगल्या लेवलला बाय करत चला, त्यांचा ट्रेंड पकडण्याचा प्रयत्न करा, तिथे पण पैसा बनत असतो. असं नाही की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगच केलं पाहिजे पैसा बनवण्यासाठी. हे जे ॲनालिसिस करतोय इंडेक्समध्ये करतोय, इंडेक्सचा व्ह्यू आपण बघत असतो की इंडेक्स वरती कसं जाणार खाली कसं येणार. सेम ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात. कोणत्याही कंपनीचा जर तुम्ही स्टॉक जर घेतला त्यामध्ये सेम ॲनालिसिस असतं. टेक्निकल सर्व ठिकाणी सारखंच असतं. टेक्निकल ॲनालिसिस जे आपण करत असतो इंडेक्समध्ये करा, नाहीतर स्टॉकमध्ये, नाहीतर कमोडिटी, कोणत्याही ठिकाणी करा, हे टेक्निकल ॲनालिसिस सेम असतं. अशा पद्धतीने तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेत असतात तुम्ही इक्विटीमध्ये काम करा किंवा ऑप्शनमध्ये करा, स्टॉपलॉसचा वापर केला पाहिजे. स्टॉपलॉस लावून मार्केटमध्ये काम करा. मनात स्टॉपलॉस पकडू नका. मार्केट कोणत्याही साईडला फिरू शकतं. छोटी सिरीज घेऊन बाहेर पडलं पाहिजे मार्केटच्या. आपण जास्त लॉस घेऊन थांबायचं नसतं, बाहेर पडायचं. प्रॉफिट आहे त्याला ट्रेल करत चालायचं. ठीक आहे. त्यासाठी स्टॉपलॉसचा वापर करायचा. तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल आता समजलेले असतील. 2-3 दिवस झाले ॲनालिसिस जवळजवळ आपलं सेमच आहे. लेवल त्याच काम करत आहे आपल्यासाठी. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.